नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। गोमवेदक विद्यामंदिर तळा येथे विद्यार्थ्यांनी डिजिटल जगात घ्यायच्या खबरदाऱ्या आणि जबाबदाऱ्या या विषयांवर अंशु फाउंडेशन मुरुड जंजिराचे कार्यकारी प्रमुख निलेश गुंड यांनी मार्गदर्शन केले। यावेळी त्यांच्या समवेत सृष्टी पनवेलकर, तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई, शाळेचे मुख्याध्यापक दिलीप ढाकणे, पोलीस विष्णू तिडके, सर्व शिक्षक उपस्थित होते। आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे। यात केवळ आमचे संगणक आणि नेटवर्कच नाही, तर त्यांच्याकडे असलेल्या अमूल्य डेटाचं रक्षण करण्यासाठी रणनीती आणि उपाययोजनांचा समावेश आहे। हे सर्व समावेशक ढाल अनधिकृत प्रवेश आणि विशाल डिजिटल लँडस्केपमध्ये लपलेल्या धोक्यांपासून बचाव करते। सायबर सुरक्षा ही आमच्या डिजिटल क्षेत्राची संरक्षण आहे। आमच्या डेटाची गोपनीयता, अखंडता आणि उपलब्धता जतन करते। सायबर क्राईम म्हणजे काय? सायबरचे प्रकार कोणते? आपण कसे फसतो? मोबाईलचा सुरक्षित वापर कसा करावा? गोपनीय सेटिंग कशी करावी? मोबाईलवर गेम खेळताना काय काळजी घ्यावी? आदी विषयांवर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचं निवेदन सुहास वावेकर तर आभार मुख्याध्यापक दिलीप ढाकणे यांनी मानले। यावेळी गोमवेदक विद्यामंदिर तळाचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। त्याला घेऊन आपण आता ऑनलाईन जगात राहणारे सगळे नागरिक आहोत, तर त्यांना नाव दिलंय नेटिझन। सो हे सगळे आपण नेटिझन आहोत आणि आपल्याला जबाबदार नेटिझन बनायचं आहे। ते कसं बनायचं हे आपण पुढे बघणारच आहोत। आपले ऑनलाईन जग यापैकी किती गोष्टी तुम्हाला माहिती आहेत? पहिलं काय? फेसबुक माहिती आहे। दुसरं, तिसरं लाईक, चौथं त्याच्याखाली आणि त्याच्याखाली स्नॅपचॅट, बाजूला पुढे कॅन्डी क्रश आणि त्याच्या बाजूला मोबाईल बँकिंग। म्हणजे हल्ली सगळ्याच गोष्टी बँकिंग पण सुविधा मोबाईलमध्ये आहे। त्याच्या खाली ऑनलाईन शॉपिंग, मिशो वापरता ना? तो हे आहे आपलं ऑनलाईन जग। ह्यातच आपण गुंतलेलो असतो हल्ली। आता ऑनलाईन जगात आलो, बाहेरच्या जगात गुन्हे घडत आहेत सगळ्यांना माहिती आहे। मग आता ऑनलाईन जगात कसे गुन्हे घडत असतील आणि त्या गुन्ह्यांना काय म्हणतात? तर सायबर गुन्हे। सायबर गुन्हे म्हणजे काय? वाचा हे जरा जोरात सगळ्यांनी। तंत्रज्ञान, इंटरनेट आणि त्याच्याशी संबंधित उपकरणे वापरून केलेली कोणतीही बेकायदेशीर कृती किंवा गुन्हा म्हणजे सायबर गुन्हा होय। मग तुम्ही प्रत्येक जण मला सांगा, प्रत्येक जण आपण गुन्हा करतो की नाही? हो, सगळेजण गुन्हे करतात आधीच। पण सगळे गुन्हेगार आहात तुम्ही? नाही। हो नाही ते आपण आता नंतर बघूया। आता सायबर गुन्हेगारीचे प्रकार कोणकोणते आहेत ते बघूया आपण। फेक प्रोफाईल, फेक अकाउंट, याच्याबद्दल माहिती आहे तुम्हाला? मग काय फेक अकाउंट म्हणजे काय? काय? कोणीतरी दुसऱ्यानेच आपलं अकाउंट उघडलेलं असणं किंवा तिसऱ्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीने अकाउंट उघडले म्हणजे फेक अकाउंट। असं तुम्ही कोणाचं केलंय? म्हणजे मुलांनी मुलीचं अकाउंट बनवून कोणाशी बोललात तुम्ही? अरे मागे रस्त्याने कोणतरी आहे म्हणजे आहेत आपल्यापैकी काही असे हिरो आहेत ज्यांनी फेक अकाउंट उघडलेले आहेत। त्याच्यानंतर आहे हॅकिंग। किती लोक हॅकिंग करतात? नाही जमत नाही हॅकिंग? अच्छा, हे सायबर गुन्हेगारीचे प्रकार आहेत का? सो हॅकिंग कुठलीही छोटी मोठी गोष्ट असू द्या, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आपण बोलतो ना पर्सनल माहितीशी खेळ करणं किंवा माहिती चोरणं, हे हॅकिंग। एक गप्पा नका, आपापसात नका बोलू। मला विचारा प्रश्न जर काय असतील तर सरांना विचारा, मॅडमना विचारा, आपापसात चर्चा करू। त्याच्यानंतर आहे जंगली रमी पावना महाराज। ऐकले कोणी? ऍडव्हर्टाईज येते टीव्हीला, नाही काय? हो, मग किती लोक गेलात जंगली रमीवर? हो, जंगली रमी पे गेलाय। सो ऑनलाईन जुगार हा पण त्यातलाच प्रकार आहे। सायबर गुन्हेगारीचा प्रकार आहे। पुढे खोट्या बातम्या आणि अफवा। हल्ली प्रत्येकाकडे व्हॉट्सअप आहे, सर्रास खोट्या बातम्या आणि अफवा पसरत आहेत।
आता खोटी बातमी म्हणजे काय, तर एक उदाहरण सांगतो की अंबानीच्या मुलाचं लग्न झालंय म्हणून ते रिचार्ज फ्री केलाय, हे 10 लोकांना मेसेज पाठवा, रिचार्ज फ्री होईल. किती लोकांनी ऐकलात हा मेसेज? किती लोकांनी हा मेसेज ऐकला की अंबानीच्या मुलाचं लग्न ठरलंय म्हणून फ्री रिचार्ज, आणि 10 लोकांना पाठवा, रिचार्ज फ्री होऊन जाईल. सो ह्या खोट्या बातम्या. किती लोकांना रिचार्ज मिळाला? अरे हात वर कर. मिळाला की नाही? नाही. सो ह्या आहेत खोट्या बातम्या, अफवा, आणि आपण त्याच्यावर लगेचच विश्वास ठेवतो. हा एक छोटासा उदाहरण होता त्यातला. अजून गुन्हेगारीचे प्रकार बघूया. स्टॉकिंग. स्टॉकिंग कोणाला माहिती आहे का? नाही. स्टॉकिंग म्हणजे ऑनलाईन पाठलाग करणं, एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जाऊन त्याला त्रास देणं, त्याचा पाठलाग करणं, एक अकाउंट ब्लॉक केलं, दुसरं अकाउंट ओपन करून त्याचा पाठलाग करणं, त्याला त्रास देणं, हे म्हणजे थोडक्यात हे स्टॉकिंग आहे. आणि सायबर गुन्हेगारीचाच प्रकार आहे. पुढे फोटो मॉर्फिंग, सगळ्यांचा आवडता विषय. कोणाकोणाला एडिटिंग येतं? अरे वा. म्हणजे एडिटिंग येतं. माझा चेहरा दुसऱ्याच्या फोटोवर लावू शकतो का नाही आपण? म्हणजे एखाद्या व्यक्तीचा चेहरा, एखाद्या मुलीचा चेहरा दुसऱ्या मुलीला लावणं, एखाद्या मुलाचा चेहरा दुसऱ्या मुलाला लावणं, म्हणजे फोटो मॉर्फिंग, एडिटिंग थोडक्यात सांगायचं. आणि सगळेच आपण करतो ना. तुम्हाला एक माहिती सांगायची तर अशी की आपण जो इंटरनेट वापरतो, कदाचित सरांना सुद्धा माहिती असेल, आपण जो इंटरनेट वापरतो ओव्हरऑल म्हणजे अख्ख्या जगभरात, तो टोटल इंटरनेटच्या फक्त 5% आपण वापरतो, आणि बाकीचा जो इंटरनेट वापरला जातो तो डार्क वेबमध्ये. तर डार्क वेब ही कॉन्सेप्ट कोणाला माहिती आहे तुमच्यापैकी? डार्क वेब ही अशी एक कॉन्सेप्ट आहे, तिथे खूप सारे गुन्हेगारीचे प्रकार घडत असतात. आणि हा फोटो मॉर्फिंगचा झाला तर तिथे खूप साऱ्या अश्लील गोष्टींची देवाणघेवाण, खरेदी विक्री, हत्यारांची खरेदी विक्री, अशा बऱ्याचशा गोष्टी गुन्हेगारी तिकडे खूप सारे घडत असतात. आता समजा आपण काय करतो, सर्रास आपला फोटो व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो, किंवा इंस्टाग्रामला टाकतो, किंवा स्नॅपचॅटला फोटो लगेचच काढून टाकतो आपण. पण तुम्हाला माहिती आहे की हे आपले फोटो फक्त आपले मित्र आणि आपले परिवारच नाही बघत असतो, तर ते फोटो कोणीतरी लपून, कोणीतरी हॅकर, किंवा तुमचे फोटो कदाचित त्या डार्क वेबमध्ये तर वापरले जात नाही ना. म्हणजे तुमचा चेहरा हा एखाद्या अश्लील फोटोमध्ये किंवा अश्लील व्हिडिओमध्ये वापरला जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपण काय पोस्ट करतोय हे याच्याकडे थोडं लक्ष द्या, आपण स्वतःचे फोटो पोस्ट करत असताना. त्याच्यानंतर सायबर दहशतवाद. असं दहशतवाद म्हणजे कोणीतरी एखादा अतिरेकी येणं, हमला करणं आणि दहशतवाद पसरवणं, तो दहशतवाद वेगळा. सायबर दहशतवाद म्हणजे वेबसाईट हॅक करणं किंवा चोरी करणं डेटा, हा झाला सायबर दहशतवाद. म्हणजे हॅकिंग करून डेटा चोरी करणं, हा सायबर दहशतवाद. पुढे सायबर बुलिंग. बुलिंग म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? म्हणजे एखादा आगाऊ मुलगा दुसऱ्या मुलाला त्रास देतोय, त्याला मारतोय, त्याला वाईट वाटेल असं वागतोय, हे नॉर्मल बुलिंग. आणि तेच ऑनलाईन म्हणजे त्याला त्याच्या अकाउंटवर जाऊन किंवा त्याचा एखादा फोटो दुसऱ्या ग्रुपमध्ये टाकून त्या फोटोला वेगवेगळ्या कमेंट्स करणं, चुकीच्या कमेंट्स करणं, त्याला त्रास होईल असं वागणं, म्हणजे सायबर बुलिंग. आता जर सायबर बुलिंग तुमच्यासोबत घडत असेल तर त्याला कसं सामोरं जायचं हे पुढे आपण बघणार आहोत. हे सगळ्यांनी वाचा जोरात, म्हणजे तुमची झोप पण होईल कदाचित. पहिले तर घाबरून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. जे कोणी असे मेसेजेस करत असेल किंवा असे फोटोज वगैरे पाठवत असेल, व्हिडिओ पाठवत असतील, तर पहिले तर ते स्क्रीनशॉट काढून ठेवा त्या मेसेजचे पुरावा म्हणून, कारण लगेचच मेसेज डिलीट केला जातो. मेसेज डिलीट आहे, मग आपल्याकडे काय पुरावा राहणार? त्याच्यामुळे अशा गोष्टींचा स्क्रीनशॉट काढून ठेवा पुरावा म्हणून. त्या व्यक्तीला प्रतिक्रिया देत बसू नका. आणि अशा गोष्टींची तक्रार पालकांकडे, शिक्षकांकडे किंवा अशा एखाद्या प्रौढ विश्वासू व्यक्तीकडे, आणि जर भीती वाटत असेल तर मग पोलिसांकडे जा. आणि आवर्जून जा. जर तुम्हाला त्रास होत असेल, तुम्हाला भीती वाटत असेल, कोणी एखादा व्यक्ती तो ऑनलाईनच नाही पण ऑफलाईन
एखादा पुढच्या वर्गातला विद्यार्थी एखाद्या मुलीला त्रास देतोय, खूप दिवस झाले तो रस्त्यात अडवतोय किंवा नको तसे वर्तणूक करतोय, किंवा शेजारच्या गावातला एखादा मुलगा तुम्हाला त्रास देतोय, किंवा आपल्याच कुटुंबामध्ये कोणतरी अशी व्यक्ती असते जी आपल्याला त्रास देत असेल, असं जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल, ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, त्या व्यक्तीची तक्रार आपल्या पालकांकडे, शिक्षकांकडे किंवा भीती वाटत असल्यास पोलिसांकडे जरूर करावी. लक्षात ठेवा, ठेवाचा लक्षात ठेवा, तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्रास देण्याचा कोणालाही अधिकार नाही. आता आक्षेपार्ह किंवा अनुचित सामग्री, आता काय होतं माहिती आहे, आपण एखाद्या व्यक्तीसोबत बोलत असतो ऑनलाईन, आपल्याला माहित नसते की समोरची व्यक्ती कोण आहे, कदाचित ओळखीची असं पण कदाचित फेक अकाउंट पण असू शकतं. आपण त्या व्यक्तीसोबत ऑनलाईन गप्पा मारत असतो, मैत्री होते, चांगली मैत्री होते, आणि मग त्या मैत्रीचं रूपांतर एवढंच म्हणजे घट्ट होतं की आपण होतो की तुझा फोटो पाठव, आणि मग असा फोटो पाठवला जातो, आणि मग तो बोलतो मग आता तुझा पण पाठव, आणि ह्या अशा गोष्टींची देवाणघेवाण सुरू होते. हसण्याचं नाही, हे घडतंय, असे हसण्यासारखं नाही, हे घडतंय की तू फोटो पाठव मग मी फोटो पाठवेन, मग या अशा गोष्टींची देवाणघेवाण होते. लक्षात ठेवा, कधीही कोणाही बरोबर आक्षेपार्ह किंवा अयोग्य सामग्री, फोटो, व्हिडिओ, लिंक काहीही शेअर करू नका किंवा मागूही नका. कोणी मागत असेल तर नाही म्हणा, आणि कोणाला पाठवूही नका. इंटरनेटवर तुमचे फोटो शेअर करा अशी जर धमकी तुम्हाला कोण देत असेल तर त्याची तक्रार करा. जर अशा धमकी येत असेल तर त्याची तक्रार करा. आणि लक्षात ठेवा, वाचा, हे काय आहे, तुम्हाला नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रत्येक वेळी हो म्हणणं गरजेचं नाहीये. रिव्हेंज पॉट आणि लैंगिक शोषण. आता रिव्हेंज म्हणजे काय? रिव्हेंज म्हणजे बदला घेणं. सो रिव्हेंज पॉट आणि लैंगिक शोषण हे कधी मी तुम्हाला सांगतो. आता ही सुरुवात झाली आपली, एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत बोलतोय, मैत्री झाली, फ्रेंडशिप झाली, बॉयफ्रेंड झाला, तो गर्लफ्रेंड झाली ती, आणि तुम्हाला ते फेब्रुवारीचे 14 दिवस माहित असतील ना, कुठले कुठले ते सांगा जरा ते. आणि शेवट कुठला असतो? कुठला शेवट? 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे. म्हणजे अशी आपली 14 दिवसांची ही रिलेशनशिप, आणि त्याच्यामध्ये हे आपण गोष्टी शेअर करून मोकळे झालेलो आहोत. त्याचा फोटो, माझा फोटो, माझी व्हिडिओ, त्याची व्हिडिओ, हे सगळं शेअर करून झालं. पण जर 15व्या दिवशी असं झालं तर काय आहे? मग समजा 15व्या दिवशी आपलं ब्रेकअप झालं तर मग ह्या 14 दिवसात ज्या काही घडामोडी झाल्या, तुम्ही फोटो पाठवलेल्या, व्हिडिओ पाठवलेल्या, त्यांचं काय होईल? ते फोटो किंवा व्हिडिओ वापरून तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं की मी सांगतोय तसं कर, नाहीतर तुझे फोटो किंवा तुझे व्हिडिओ मी व्हायरल करेन. हे अशा धमक्या येतात, आणि मग त्याला घाबरून जाऊन आपण नको त्या गोष्टी करायला प्रवृत्त होतो. पुढे तुम्हाला पैशासाठी किंवा एवढे पैसे दे तर मी तुझे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करेन, नाहीतर मी व्हायरल करेन. तर तुम्हाला पैशासाठी धमकावले जात असेल, ब्लॅकमेल केले जात असेल, किंवा तुमच्या वैयक्तिक ऑनलाईन माहितीची कोणी शेअर करत असेल तर अशा व्यक्तीची तक्रार करा. मी सांगितल्याप्रमाणे प्रौढ व्यक्तीकडे, आपल्या आई वडिलांकडे किंवा मग पोलिसांकडे तक्रार करा. लक्षात ठेवा, पुन्हा एकदा, तुम्हाला नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता सगळेजण गेम खेळता, तुम्ही किती जण गेम खेळता मोबाईलमध्ये? रोबलॉक्स खेळतो गेम. हे जो गेम मी गेमची नावं घेतो, ज्यांना माहिती त्यांनी हात वर करायचे. रोबलॉक्स, आणि हे वय कायदेशीर वय का गेम खेळण्याचे. त्याच्यानंतर अमंग अस, माइनक्राफ्ट, मिनिमेशिया, फॉर्टनाइट,
फ्री फायर, वय बसतंय का बघा. क्लॅश ऑफ क्लॅन्स, पबजी, अपेक्स लेजेंड, काउंटर स्ट्राइक, कॉल ऑफ ड्युटी वॉरझोन. म्हणजे प्रत्येक गेमला हात वर आहे, प्रत्येक गेमला. जर तुम्ही ऑनलाईन गेम खेळत असाल, ऐका, जर तुम्ही ऑनलाईन गेम खेळत असाल तर ते तपासण्यासाठी सत्यापित करण्यासाठी ह्या काही वेबसाईट दिलेल्या आहेत. कारण हल्ली खूप सारे असे फेक गेम्स पण तयार झालेले आहेत ज्याच्यात आपली पर्सनल माहिती जाण्याची शक्यता आहे, त्याच्यात तुमचा डेटा घेण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण काय करतो की ज्या प्रायव्हसी सेटिंग्स आहेत, ॲग्री ॲक्सेप्ट सर्व गोष्टींना ॲग्री ॲक्सेप्ट करून मोकळे होतो. ते विचारतात तुम्हाला SMS करू शकतात, हो. तुम्हाला कॉल करू शकतात, हो. तुमचे फोटो आणि तुमचा मीडिया ॲक्सेस करू शकतात, हो. सगळ्यांना आपण परमिशन दिलेली असते. तर असं न करता त्या चेक करा. काही आता ऑनलाईन गेम खेळताना सुरक्षित राहा. इतरांचा आदर करा. पबजी खेळताना इतरांचा आदर करता की नाही तुम्ही जी भाषा वापरता त्यामध्ये ती आदरपूर्वक वापरलेली भाषा असते. अनोळखी लोकांशी गप्पा मारू नका, त्यांना प्रत्यक्षात भेटू नका. आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो, ऐका जरा. तुमच्यासाठी पण आहे, तुमच्यासाठी पण आहे. एक छोटंसं उदाहरण आहे. अनोळखी लोकांशी बोलू नका किंवा गप्पा मारू नका याचं आहे की मी अगोदर सांगितल्याप्रमाणे फेसबुकवर झालेली फ्रेंडशिप आणि बाकी सगळ्या गोष्टी शेअर झालेल्या आहेत. आता प्रत्यक्षात भेटणं ठरलं. मुंबईची एक मुलगी, कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी, पुण्याला एका मित्राला भेटायला गेली. तिच्या मित्राला ऑनलाईन फेसबुकवर मैत्री झाली होती. ही 4 महिन्यापूर्वीची घटना आहे. ऑनलाईन फेसबुकवर झालेली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि एकमेकांना भेटायचं ठरलं. मुंबईवरून मुलगी पुण्याला गेली त्या मित्राला भेटायला. तिथे गेली, तो मित्र तिथे होता, मित्र बॉयफ्रेंड वॉटेवर तो होता. त्याच्यासोबत अजून 4 व्यक्ती होते तिथे, त्याचे मित्र. अजून 4 त्याचे मित्र होते तिथे. आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे त्या मित्रांसोबत मिळून त्या मुलीवर सामूहिक बलात्कार होतो. त्याच्यानंतर तिला त्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर टाकलेली असते. 2 सफाई कामगार असतात ना रेल्वेचे, त्यांच्या ती नजरेस पडते. आणि ती लोक, तुम्हाला काय वाटते काय काय करायला पाहिजे त्याच्यानंतर? अशी व्यक्ती पडलेली दिसली, एक तर पोलिसांना कळवायला हवं किंवा हॉस्पिटलमध्ये तातडीने न्यायला हवं. पण तसं काही झालं नाही. त्या 2 व्यक्तींनी सुद्धा तसंच केलं. त्या 2 जे सफाई कामगार होते त्या लोकांनी सुद्धा तेच कृत्य केलं. त्याच्यानंतर रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास ती व्यक्ती पडली आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी, ही सगळी घटना उघडकीस आली. त्याच्यामुळे सांगतो की अनोळखी लोकांशी गप्पा मारू नका किंवा त्यांना प्रत्यक्षात भेटू नका. आता तुम्ही 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी आहात, पुढे जाऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे, हॉस्टेलसारख्या ठिकाणी तुम्हाला राहायचं आहे आणि अनोळखी लोकांसोबत तुमचा संपर्क वाढणार आहे. त्याच्यामुळे अनोळखी लोकांना भेटायला किंवा त्यांच्याशी गप्पा मारताना काही गोष्टी टाळा. ऑनलाईन आव्हाने स्वीकारू नका. काही गेम्समध्ये तो ब्लू व्हेल नावाचा गेम कुठे ऐकलाय? ब्लू व्हेल, त्याच्यामध्ये असे चॅलेंजेस दिले जायचे माहिती आहे तुम्हाला? आपल्याला फक्त ऐकून माहिती आहे की वेगवेगळ्या गोष्टी करायला लावायच्या, बिल्डिंगवर उडी मारा किंवा असं करा. आणि त्याच्यात खूप साऱ्या तरुण मुलांनी आपले प्राण गमावले. सो अशी कोणती आव्हाने स्वीकारू नका. इतर खेळाडूंकडून कोणती ऑफर स्वीकारू नका. अजून एक उदाहरण, एक इयत्ता 6वी शिकणारा विद्यार्थी आपल्या वडिलांचा मोबाईल घेऊन त्याच्यावर गेम खेळत असतो. त्याच्या बरोबरचे जे मित्र असतात ना, त्यांची लेवल खूप पुढे गेलेली असते, हा मागे असतो. मग आता लेवल वाढवायचे म्हणून लेवल विकत घ्यायच्या, पॉईंट्स विकत घ्यायचे असं ठरलं. पप्पांचा कार्ड वापरला त्यांनी, लेवल विकत घ्यायचे आहेत ना. आणि एका दिवसामध्ये त्या मुलांनी
पप्पांच्या अकाउंटमधून 3 लाख रुपये उडवले. आणि ही गोष्ट जोपर्यंत त्यांच्या वडिलांच्या निदर्शनास आली तोपर्यंत ते पैसे गेले होते. मग अशा गोष्टी करताना थोडा जबाबदारीने करा. जर गेम खरेदी करायचे झाले तर त्याची किंमत तपासून घ्या. आणि वेबसाईट दिलेली आहे. आणि ई गेम परचेसचं व्यसन लागू शकतो की अजून कॉईन अजून पुढच्या लेवल्स ह्याचं व्यसन लागू शकतो मुलांना. तसंच म्हणजे ऑलरेडी पबजीचं व्यसन लागलेलंच आहे. हॅलो, बँक कार्ड लिंक करू नका आणि पैशाची खेळणे टाळा. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की बँक कार्ड आपलं लिंक करू नका कोणत्याही गेमसाठी. पालकांच्या परवानगीशिवाय गेम मधील कोणतीही गोष्ट खरेदी करू नका. आता पबजी मधला जो नवीन खेळाडू असतो त्याला काय म्हणतात? बॉट म्हणतात. आणि त्या बॉटमुळे जर एखादा गेम हारलो तर मग त्याला कसं वागवता तुम्ही? मग तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्यासोबत वागता किंवा त्याला ज्या पद्धतीने त्यामुळे त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे गेम खेळा असताना इतरांचा आदर करा अगोदरच सांगितलेलं आहे. आता गेम मध्ये जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर त्या व्यक्तीचा रिपोर्ट करण्याच्या पण पद्धती आहेत. आयदर ब्लॉक करा, म्यूट करा, त्या व्यक्तीला रिपोर्ट करा किंवा प्रत्येक गेम मध्ये हेल्प हे बटन असतंच. हा ऑप्शन असतो, तिथे जाऊन मदत घ्या. आपण तो हेल्प नावाचा बटन कधी ते ऑप्शन बघतच नाही. कधी कोणी बघितलं हेल्पचं बटन उघडून किंवा ऑप्शन उघडून बघितलंय? अनोळखी लोकांना ओळखायला शिका. मी मगाशी पण तेच सांगितलं तुम्हाला की अनोळखी व्यक्तींना ओळखायला शिका. त्याचंच एक उदाहरण. आता ही ताई त्या दादाला विचारते तुझं वय किती? तो म्हणतो 18. दादा आहे का तो? कोण आहे? आजोबा. आणि मग तो दादा त्या ताईला विचारतोय तुझ्याकडे कॅमेरा आहे का, मला बघायचंय तुला. मग ती ताई काय म्हणते? कोण आहे ती? आजी आहे. तुमच्यासोबत प्रत्यक्षात कोण बोलतं हे आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळे अनोळखी लोकांशी गप्पा मारणं टाळा. कारण सुरुवात ही अशी होते आणि नंतर त्याचा परिणाम चुकीचा होऊ शकतो. तुम्हाला काही असुरक्षित, भीतीदायक किंवा आक्षेपार्ह वाटल्यास पालकांना किंवा शिक्षकांना कळवा. आणि अगदीच भीतीदायक वाटत असेल, एखाद्या व्यक्ती त्रास देत असेल तर पोलीस काका आपल्या मदतीला तयारच आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचा. ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मदत करू शकतात. असं नाही की आपण काय करतो, वर्दी बघितली की आधीच घाबरतो आणि आपण आपला रस्ता बदलतो, पोलीस येतोय. पण असं नका करू. ते तुम्हाला 100% मदत करण्यासाठी तयार असतात. आणि तुम्ही तक्रार केली, तुमची माहिती ही गोपनीय ठेवली जाईल. आता खोट्या बातम्या किंवा अफवा त्यांना कसं सामोरं जायचं? एखादा मेसेज आपण काय करतो, सर्रास फॉरवर्ड करतो. 10 लोकांना फॉरवर्ड करा म्हणजे तुम्हाला चांगली बातमी येईल. किती लोकांना चांगली बातमी आली नाही ना, मग का फॉरवर्ड करतो? तर ऑनलाईन आलेला मेसेज तेव्हाच फॉरवर्ड करा जेव्हा तो घृणास्पद नसेल, त्याच्यामुळे एखाद्याला त्रास नाही झाला पाहिजे, म्हणजे घृणा नाही निर्माण झाली पाहिजे, किंवा तो एखाद्यासाठी हानिकारक नसेल तर पाठवा. एखाद्या व्यक्तीसाठी किंवा समूहासाठी, कम्युनिटीसाठी तो हानिकारक नसेल तर पाठवा. अवैध नसेल, 10 वर्षापूर्वी घडून गेली घटना आता असा मेसेज येतो की काल या ठिकाणी ही गोष्ट घडली, ती पण प्रत्यक्षात खरी नसतेच. आपण विश्वास ठेवतो आणि आपण फॉरवर्ड करू शकतो. ती बातमी खरी असेल तर, खरी म्हणजे कशी? आता शाळेतून शिक्षकांनी तुम्हाला अभ्यासक्रम पाठवलाय किंवा होमवर्क पाठवलाय आणि तो मित्रांपर्यंत पोहोचलेला नाही तर तुम्ही पोहोचवा. अशा गोष्टी शेअर करू शकता तुम्ही. ती गोष्ट खरंच उपयोगी असेल तर पाठवा, गरजेची असेल तर तुम्ही शेअर करा.
आणि जबाबदारीने लिहिलेले असेल. कोणी येऊन लिहिलं की अंबानीच्या पोरासाठी रिचार्ज फ्री, तर अशा गोष्टी नका फॉरवर्ड करू. कृपया कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळा. आपण आता शिकलेले सगळे विद्यार्थी आहोत. आपल्याला एवढं तरी समजते की काय चांगलं आहे आणि काय चुकीचं आहे. मग आपण सर्रास फॉरवर्ड करण्यापेक्षा विचार करा. जर आपल्याला चुकीचं वाटत असेल तर तिथेच डिलीट करा. आता सोशल मीडिया वापरण्यासाठी कायदेशीर वय काय आहे? म्हणजे ह्या सगळ्या वयांमध्ये बसतोय आपण, सगळे बसतोय. व्हॉट्सअप. अजून एक महत्वाची गोष्ट आहे का, महत्वाची गोष्ट आहे का, आपलं प्रत्येकाचं आता स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, फेसबुक हे अकाउंट असतीलच. स्नॅपचॅट तर असेलच. तर कुठलाही अकाउंट असेल नेहमी प्रायव्हेटच ठेवा. कारण अकाउंट हे पब्लिक असल्यामुळे खूप सारे गुन्हे घडत आहेत. त्याच्यामुळे आपला अकाउंट हा नेहमी प्रायव्हेटच ठेवा. वयाच्या 13 वर्षापूर्वी कोणतेही सोशल मीडिया अकाउंट ओपन करणं हा कायदेशीर गुन्हा आहे. आता जबाबदार व्यवहार ऑनलाईन कसं, तर यू म्हणजे कोण? तुम्ही, आपण. थिंक बिफोर यू पोस्ट. एखादी गोष्ट पोस्ट करण्यापूर्वी त्याबद्दल थोडा विचार करा की आपण ही गोष्ट पोस्ट करतो हे खरंच गरजेचे. आपले स्वतःचे फोटो, फॅमिलीचे फोटो आपण पोस्ट करतोय, स्टेटसला टाकतोय, ते खरंच गरजेचे आहेत का? फ्रेंड्स, ओनली कनेक्ट विथ फ्रेंड्स. जे तुमचे मित्र आहेत, ओळखीचे, त्यांच्यासोबत कनेक्ट राहा. काइंड, बी काइंड टू अदर्स, म्हणजे दुसऱ्याप्रती दयाभाव ठेवा. पासवर्ड, पासवर्ड काय? डोंट शेअर युअर पासवर्ड. म्हणजे माझा कितीही चांगला तो बॉयफ्रेंड असेल, किती चांगली गर्लफ्रेंड असेल, आपला पासवर्ड शेअर करायचा. कारण 15व्या दिवशी कसं घडलं तर आपल्याच माहितीचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. प्रायव्हसी, कीप युअर सेटिंग्स प्रायव्हेट. मी सांगितलेलं की आपला अकाउंट नेहमी हा प्रायव्हेटच असला पाहिजे. डोंट बी हर्टफुल टुवर्ड अदर्स. म्हणजे दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका. आता तुम्हाला तक्रार करण्याची संधी मिळते म्हणून एखाद्यावर राग आहे म्हणून तर त्याची तक्रार करायची असं करू नका. चुकीच्या तक्रारी करू नका. ज्या खरंच गरजेच्या आहेत त्या लपवून देऊ नका. सायबर गुन्हे आणि शिक्षा. आपण मगाशी म्हटलो आपण गुन्हेगारात, काही लोकांनी म्हणलं हो आहोत. आता हे सेक्शन म्हणजे कायदे जे आपण बोलतो त्यामुळे कुठली शिक्षा होऊ शकतात. बनावट प्रोफाईल किंवा अकाउंट तयार करणे, फेक अकाउंट, काय शिक्षा आहे? 3 वर्षापर्यंतचा कारावास आणि 2 लाख रुपये दंड. त्याच्यानंतर सायबर बुलिंग, अपमानास्पद शब्द वापरणे, एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे, त्रास देणे, अपमान करणे किंवा आक्षेपार्ह सामग्री पोस्ट करणे, काय शिक्षा आहे त्याला? 3 वर्ष कारावास आणि 2 लाखापर्यंतचा दंड. त्याच्यानंतर अश्लील साहित्य, लैंगिक नृत्य, MMS, आक्षेपार्ह ऑडिओ प्रकाशित किंवा प्रसारित करणे, म्हणजे अशा व्हिडिओज शेअर करणं, त्यांना काही शिक्षा 5 ते 7 वर्षापर्यंतचा कारावास आणि 10 लाख रुपयाचा दंड. स्टॉकिंग, स्टॉकिंग म्हणजे काय सांगितलं मी? स्टॉकिंग म्हणजे काय? पहिलंच सांगितलं, पाठलाग करणं. अशा गोष्टी जर तुम्ही करत असाल तर 3 वर्षाचा कारावास आणि 50 ते 70,000 रुपये दंड होऊ शकतो. हॅकिंग, एखाद्याचा डेटा, छायाचित्रे, व्हिडिओ त्यांच्या संमतीशिवाय घेणे आणि सामायिक करणे, ते शालेय प्रकल्पासाठी सुद्धा जर घेत असाल तरी तो गुन्हा एखाद्याच्या संमतीशिवाय. 3 वर्षापर्यंतचा कारावास आणि 2 लाख रुपये दंड. आता मला सांगा, शेजारच्याचा वायफायचा पासवर्ड किती लोकांनी घेतला?
शेजारच्या वायफायचा पासवर्ड खरं खरं सांगा. ओके बस, ऑलमोस्ट सगळ्यांनीच घेतलेलं आहे मला माहिती. सो ते जरी करत असाल तुम्ही, त्याची एक गोष्ट सांगतो मी नंबर. 5वी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी ते ऐकताय, ते आपण अपडेट करू, ते नंतर आपण अपडेट करू. पण तुम्हाला आता एक गोष्ट सांगू की एका 5वीच्या विद्यार्थ्याने त्याच्या शेजारच्याचा वायफायचा पासवर्ड चुकीच्या पद्धतीने घेतला, हॅक करून घेतला किंवा इतर मार्गाने. आणि त्यांनी वर्गामध्ये सांगितलं मुलांना की अरे मी बाजूच्या वायफायचा पासवर्ड घेतला, हॅक केला. आणि तो त्या ग्रुपचा हिरो ठरला. अरे ह्याला हॅकिंग जमतंय, अरे याला हॅकिंग येतं, मग आपल्या शाळेचा पासवर्ड आता हॅक करून टाकतो. आणि ज्याचा वायफायचा पासवर्ड चोरला होता त्याला ते समजलं. कारण पहिले कसं होतं की डेटा लिमिटेड असायचा, आता अनलिमिटेड आलं. पण पहिल्या पॅकेजनुसार डेटा असायचा. त्याला हे समजलं की आपला डेटा जास्त वापरला जातो. मी दिवसभर बाहेर असतो, ऑफिसमध्ये असतो आणि घरी आल्यानंतर फक्त डेटा संपलेला असतो. सो कोणीतरी आपला डेटा वापरतोय म्हणून त्यांनी त्याची तक्रार केली. आणि तुम्हाला माहिती आहे की IP ॲड्रेसवरून काही गोष्टी लगेच कळतात, कोणाचा मोबाईल आहे, कोण वापरत आहे. आणि ते उघडकीस आलं की शेजारचा मोबाईल आहे आणि तो वापरतोय. मग ते त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करत असताना थोडा विचार करा. तर आता इंटरनेटचा वापर करून आपल्याला एक सकारात्मक प्रभाव टाकणारी व्यक्ती बनायचं आहे. त्याची काही उदाहरणं आहेत आपल्याकडे की हा वेदांत ठाकर आहे, इयत्ता 6वीमध्ये शिकणारा विद्यार्थी. त्याने सौर ऊर्जा स्रोताची रचना केली आणि पुनर्वापर केला. जुन्या लॅपटॉपची बॅटरी त्यांनी वापरात आणली. सो अशा काही गोष्टी मुलं करतात इंटरनेटचा वापर करून त्याच्यावर बघू. त्याच्यानंतर संजय आणि श्रवण या मुलांनी वयाच्या 12व्या वर्षी चांगले गेम्स तयार करायला सुरुवात केली आणि त्यांची कंपनी आहे गो डायमेन्शन, जे त्यातून येणारा जो निधी आहे तो NGOला मदत करण्यासाठी वापरतात. त्याच्यानंतर अंगद दर्यानी वयाच्या 17व्या वर्षी 3D प्रिंटरची रचना केली. सो अशा काही गोष्टी तुम्ही पण, जर मोबाईल असेल, तुमच्याकडे इंटरनेट आहे, तर त्या गोष्टींचा वापर नोट्स काढण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी किंवा चांगल्या मार्गासाठी करू शकता तुम्ही, फक्त रील्स बघण्यासाठी नाही. आता प्रत्येक गोष्टीला रिपोर्ट कसा करायचा याच्यावर एक छोटी व्हिडिओ आहे, पण वेळ खूप जाईल. त्याच्यामुळे तुम्ही रिपोर्ट कसं करावं हे YouTubeला सर्च करू शकता. जर तुम्हाला एखादी गोष्ट आक्षेपार्ह वाटत असेल किंवा चुकीचा मेसेज आला असेल तर त्या व्यक्तीबद्दल रिपोर्ट करायचं असेल फेसबुकला, इंस्टाग्रामला, YouTubeला किंवा इतर ठिकाणी स्नॅपचॅटला, तर तुम्ही YouTubeला व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने रिपोर्ट करू शकता. असं जर आपल्यासोबत सायबर गुन्हा एखादा घडला असेल तर हे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. या हेल्पलाईन नंबर तुम्ही नोट करून घ्या. सर फोटो काढून द्या नंतर मुलांना हे नंबर आणि ह्या वेबसाईट. तर अजून एक सांगतो मी की मला परवा एक फोन आला आणि माझ्या बहिणीचाच फोन होता. ती मला म्हणाली की दादा असं असं घडलं. मी काय झालं ते बोलते माझ्या अकाउंटमधून पैसे गेले. किती? 16,000 रुपये. म्हणून कसं काय? तर एका व्यक्तीने फोन केला मला आणि त्यांनी सांगितलं की चुकून तुमच्या अकाउंटला मी पैसे ट्रान्सफर केले, ते जरा प्लीज मला रिफंड करा. आणि त्याचा मेसेज पण त्या व्यक्तीने पाठवला तिच्या मोबाईलवर की 16,000 हॅज बीन डिपॉझिटेड इन युअर अकाउंट. पण मी तिला विचारलं हा मेसेज कुठून आलेला होता? बोलतं त्याच नंबरवरून आलेला. मला जर तुझ्या अकाउंटला पैसे डिपॉझिट झाले तर मेसेज बँकेतून यायला पाहिजे, पर्सनल व्यक्तीकडून कसं येऊ शकतो? म्हणून त्याचा विचार नाही केला आणि आपल्याला लोकांचे पैसे नको, आपण साधी माणसं, आपण ते पैसे परत केले तर त्यांचे न जाता आपलेच पैसे गेले. असं काही घडत असेल तर 3 तासाच्या आत जर तुम्ही सायबर वेलनेस या नंबरला जर संपर्क करत असाल तर तुमचे पैसे मिळण्याचे चान्सेस आहेत. भेटतीलच त्याची गॅरंटी नाही. सर पण बोलले की खूप ते हेडेक असतं डोक्याला आणि
इतक्या सहजासहजी असे सापडत नाही, कारण जे अशा गोष्टी करणारे असतात ते कुठेतरी भरतीकडे बसलेले असतात आणि भलत्याच व्यक्तीच्या अकाउंटवर पैसे जातात. तिथे पोलीस गेल्यानंतर ती व्यक्ती तिथे नसते, तो शोधायचं कुठे, या सगळ्या गोष्टी असतात. सो त्याच्यामुळे जर असं घडलं असेल तर हेल्पलाईनला फोन करा. तुमचे पैसे मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत तरी सुद्धा, पण ट्राय करा. आता आपण ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या, आपण ज्या गोष्टी ऐकल्या त्या आपल्याला इतरांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. आपण आज इथे जी माहिती ऐकली, मी सायबर गुन्ह्यांविरुद्ध तक्रार करण्याचे आणि मी त्या विरोधात आवाज उठवण्याचे वचन देत आहे. मी माझ्या पालकांना ऑनलाईन धमक्यांबद्दल माहिती देईन. मी प्रतिज्ञा करतो की मी कोणताही सायबर गुन्हा करणार नाही. मी माझ्या किमान 5 मित्रांबरोबर ही माहिती शेअर करेन. मी स्वतःचे, माझ्या मित्रांचे आणि माझ्या कुटुंबाचे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करण्याचे वचन देत आहे. जय हिंद. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.